तुम्ही छावा चित्रपट पाहिला असेल। चित्रपटातले ॲक्शन आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा पाहून तुम्ही नक्की प्रभावित झाला असाल। पण तुम्ही कधी विचार केलाय का बुऱ्हाणपूरच्या त्या लढाईची शूटिंग कशी केली गेली असेल? 700-800 कलाकार, 150 ट्रेन केलेले घोडे आणि जबरदस्त सेटअप। हा एक सीन हुबेहूब चित्रित करण्यासाठी निर्मात्याने किती कष्ट घेतले असतील। VFX आणि CGIचा कमाल वापर करून विकी कौशलने आपल्या अभिनयाला जिवंतपणा येण्यासाठी काय काय नाही केलं। आजच्या या व्हिडिओमध्ये छावा चित्रपट कसा बनवला गेला, चित्रपट बनवताना घेतलेली मेहनत आणि पडद्यामागे घडलेली ती खरी कहाणी नेमकं काय होती जी तुम्हाला चित्रपटात दिसणार नाही। चला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया। पण त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। इतिहासानुसार छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांचं व्यापार केंद्र असणाऱ्या बुऱ्हाणपूरवर आक्रमण केलं होतं। बुऱ्हाणपूर मुघलांची दक्षिणेची राजधानी। शंभूराजांनी या बुऱ्हाणपूरला लुटून बुऱ्हाणपूरला स्मशानभूमी बनवलं। याचा औरंगजेबाला खूप राग आला होता। त्यामुळे औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात युद्ध झालं आणि स्वतः औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांबरोबर लढण्यासाठी महाराष्ट्रात आला। त्यामुळे ही घटना चित्रपटात दाखवणं खूपच आवश्यक होतं, नाहीतर चित्रपट अधुरा राहिला असता। जवळपास 15 मिनिटाच्या या सीनसाठी निर्मात्याने 7-8 एकरावर जबरदस्त सेटअप तयार केला होता। आलिशान सेट तयार झाल्यानंतर या सेटवर शूटिंग चालू झाली आणि फक्त या ॲक्शन सीनसाठी टोटल 25 दिवसांचं नियोजन केलं गेलं। बुऱ्हाणपूरमध्ये मराठे घुसल्यानंतर एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं, गोंधळ उडाला। हे दाखवण्यासाठी 700-800 कलाकार तयार केले गेले आणि 100-150 ट्रेन केलेले घोडे या शूटिंगसाठी आणले होते। त्याचबरोबर अनेक भाले, तलवार आणि ढालींचा वापर देखील केला गेला। तुम्ही पाहू शकता की अनेक कलाकारांना वायर रोपने असं बांधलं होतं जेणेकरून त्यांना ॲक्शन करताना सहज हवेत उडता येईल। या संपूर्ण लढाईला दाखवण्यासाठी अनेक मोठे कॅमेरे देखील वापरले गेले होते। हा सीन तर तुम्हाला नक्की आठवत असेल, मराठे मावळे कसे या लाकडी सेटच्या खालून निघत आहेत। हा छोटासा सीन अशा पद्धतीने तयार केला गेला होता, त्या सगळ्या लोकांना असं रस्सीने बांधून दुसरीकडे ओढलं जात होतं। तुम्ही पहा या सीन मध्ये शेवटी शंभूराजे सिंहाचा जबडा फाडतात तेव्हा बुऱ्हाणपूरचे सरदार खान जमानला असं उचलून टाकतात। पण तुम्ही विचार केलाय का एवढ्या मोठ्या माणसाला विकी कौशल असा सहज कसं उचलून टाकत असेल? तर पहा या ॲक्टरला असं स्टंट वायरने बांधून त्याला असं हवेत उचललं होतं। विकी कौशलने तर फक्त त्याला उचलून टाकण्याची ॲक्शन केली होती। चित्रपटात तुम्ही पाहिलं की छत्रपती संभाजी महाराज सिंहाचा असा जबडा फाडतात। हा सीन दाखवण्यासाठी निर्मात्याने CGI टेक्नॉलॉजीचा एकदम उत्तम वापर केला आहे। विकीने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की हा सीन त्यांनी डमी मॉडेल सोबत शूट केला होता। काही शॉट तर असे घेतले होते ज्यामध्ये विकी कौशलने फक्त समोर सिंह आहे असं गृहीत धरून ॲक्शन केली होती। नंतर मग CGIचा वापर करून सिंहाला तेथे दाखवलं गेलं। विकी कौशलने या चित्रपटात एवढी परफेक्ट ॲक्टिंग केली, यावरून सांगता येईल की विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका फक्त पडद्यावर दाखवली नाही तर ते स्वतः जगले। असं वाटत होतं की फक्त बॉडी विकी कौशलची आहे आणि आत स्वतः संभाजी महाराज अवतरले आहेत। पण ही ॲक्टिंग करणं विकी कौशलसाठी एवढं सोपं नव्हतं। त्यांनी 25 किलो वजन वाढवलं, घोडेसवारी आणि तलवारबाजी शिकून घेतली। दररोज 8 तास विकी यासाठी मेहनत करत होते। त्यांना ही भूमिका शिकून घेण्यासाठी 7 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला। फक्त एवढंच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्यासाठी शंभू महाराजांच्या जाणकारांसोबत त्यांनी वेळ घालवला। संभाजी महाराजांना जाणून घेतलं आणि तसा स्वतःमध्ये बदल देखील केला। एवढं करूनही विकी कौशल स्वतःला या रोलसाठी परफेक्ट समजत नव्हते, कारण या भूमिकेसोबत करोडो लोकांच्या भावना जोडलेल्या होत्या। जर थोडी जरी चूक झाली असती ना, आता चित्रपट जेवढा लोकप्रिय झालाय ना त्याच्या कितीतरी जास्त लोकांनी विरोध केला असता। छत्रपती संभाजी महाराजांसारखं हुबेहूब लुक येण्यासाठी मेकअप आर्टिस्ट श्रीकांत देसाईला हे काम देण्यात आलं होतं। या श्रीकांत देसाईंनी याआधी अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी काम केलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांसारखे केस आणि दाढी सेट करण्यासाठी विकी कौशलने खूप मेहनत घेतली। औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात येऊन सामान्य जनतेवर अन्याय करतो त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी मुघलांसोबत लढाई करतात। यातला ना एक सीन वाईच्या धूम डॅमवर शूट करण्यात आला होता। येथे शूटिंग करण्यासाठी निर्मात्याने या ठिकाणी देखील एक सेट तयार केला होता। तुम्ही पाहू शकता चित्रपटासाठी अशा पद्धतीने तयारी केली जात होती। छावामधील संगमेश्वर लढाई वाईच्या कृष्णा घाटावर शूट केली आहे। मित्रांनो, ही आहे छावा चित्रपटातील पडद्यामागची खरी कहाणी। यावरून एक गोष्ट मात्र लक्षात येते की असा चित्रपट तयार करण्यासाठी खूप मेहनत लागते आणि ही मेहनत आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतर नक्की लक्षात येते। तुम्हाला या चित्रपटातला कोणता भाग खूप जास्त आवडला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि इंस्टाग्रामवर असाल तर फॉलो करायला विसरू नका। जय शिवराय, जय शंभूराजे।